तुम्ही जर आता फ्रीमध्ये बीट टू बीटचा व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बीट व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिल्यात, तर ह्या बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते, इथून चेंज होते. तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट पर्यंत तुम्हाला स्प्लिट करता न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता असे वेगवेगळे भाग होऊन जातील. त्यामध्ये सिम्पली तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड करण्यासाठी अशा प्रकारे ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे. आता दुसऱ्या बीटला पण सेम फोटो इथून, म्हणजे सेम नाही फोटो इथून आपल्या वेगवेगळे इथून फोटो, प्रत्येक बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे. जर तुमच्याकडे ना एवढे फोटो नसतील तर डबल केले यूज तरी चालेल. मी पण इथे डबलच यूज केलेले आहेत. तर सिम्पली आपल्या दुसऱ्या बीट बसल्यानंतर पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला दुसरा फोटो इथून ॲड करायचा. अशा प्रकारे इथून सर्व फोटो इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो, सर्व फोटो बीट नावसा इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण वेगवेगळे इथून आहे ना सर्व बीट नावसार इथून ॲड करून घेतलेत. ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, आता इथून आपल्या सिम्पली यामध्ये इफेक्ट ॲड करायचे आहेत अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता मी इथून इफेक्ट सांगेल तशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये इथून इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून कॉम्बोमधला हा जो झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. आता 2 सेकंदाचे इथले जे फास्ट फोटो आहे ना त्या सर्व फास्ट फोटोला हा जो पॉपिंग कॅन्डीचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला बाउन्सी रजचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता हे जे फास्ट फोटो आहे ना इथले 3 सेकंदाच्या मागचे त्या सर्वांना हा जो बाउन्सी रजचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा तो बॅक सिलेक्ट करायचा. आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटोला काय करायचं आहे, सिम्पली हा जो आपला आहे ना कॉम्बोमधला वेवचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. आता हाच इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करत करत सिम्पली इथपर्यंत यायचं. हा जो आपला आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 5 सेकंद आहे तिथल्या फोटोपर्यंत. ठीक आहे, 5 नाही सॉरी, तर 6 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत यायचं. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे, त्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा इफेक्ट द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा तो बॅक द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टोराईटचा तो बॅक द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्या कॉम्बोमधला पॉपिंग कॅन्डीचा ते बॅक द्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं, हे जे नाही ते तुम्ही बघू शकाल की 7 सेकंदाच्या पुढचे जे फोटो आहेत ना त्या सर्व फोटोला आपल्या इथून ट्रान्झॅक्शन एक द्यायचं आहे. तर ठीक आहे, मी तुम्हाला इथून ट्रान्झॅक्शनचं नाव सांगतो. सिम्पली ह्या पहिले जे ट्रान्झॅक्शन असेल 7 सेकंदाच्या तिथलं त्यावरती क्लिक करायचं आणि लाईटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल पॉप अप शिफ्टचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट करून बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं. आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे ना सर्व इथून जे पण ट्रान्झॅक्शन असतील ते सर्व ट्रान्झॅक्शनला एकच इथून इफेक्ट हात द्यायचा आहे. तर मी इथे सर्व ट्रान्झॅक्शनला देऊन घेतले, तुम्ही पण अशा इथून द्यायचं आहे शेवटच्या ट्रान्झॅक्शनपर्यंत. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या यायचं खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल गॉड रेज, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्ट चिल्ल्यानंतर तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ब्लर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली इथे तुम्हाला काय करायचं, 7 सेकंदा पुढचा हा फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली पुन्हा आपल्या इथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ आपल्याला सिम्पली शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.